श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. बघा, आजच्या विज्ञान युगातही व्रतांचे महत्त्व कमी झालेले आपल्याला दिसत नाही. उलट विज्ञानाला अध्यात्माची उपासनेची जोड दिल्यास अशक्य गोष्टीही शक्य होताना आपल्याला दिसतात. तर आज मी तुम्हाला अशाच एका व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. पण त्याआधी स्वामी कृपा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला नक्की सहकार्य करा. भगवान शिवांना समर्पित असलेला श्रावण या पवित्र महिन्यामध्ये अनेक व्रतवैकल्ये, पूजा, उपवास, सण साजरे केले जातात. या महिन्यातील एक व्रत म्हणजे पुत्रदा एकादशी. हिंदू धर्मात एकादशी तिथी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य, समृद्धी, सुख व शांती तर मिळतेच, पण या व्रतामुळे विशेषतः संतान सुख प्राप्तीही होते. दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 10व्या तिथीला पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी विश्वाचे निर्माते भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरीसुद्धा श्रावण महिन्यात येणाऱ्या या तिथीमुळे हे व्रत केल्यास भगवान भोलेनाथांचीही कृपा आपल्यावर होते. चला, सर्वात प्रथम आपण श्रावण पुत्रदा एकादशी व्रताची कथा जाणून घेऊ. त्यानंतर एकादशी व्रत कसे करायचे हे जाणून घेऊ. श्रावण पुत्रदा एकादशी व्रताची कथा पुढील प्रमाणे. एकदा धर्मराज युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व व कथा सांगण्याची विनंती केली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी श्रावण पुत्रदा एकादशी या नावाने प्रसिद्ध आहे. द्वापार काळात महिष्मती नगरी होती. तिचा राजा महिजित होता. मूलबाळ न झाल्यामुळे तो खूप दुःखी होता. राजाला राजशाही सुद्धा आवडत नव्हती. ज्याला मूलबाळ होत नाही त्याला या जगात किंवा परलोकात सुख नाही अशी राजाची धारणा होती. त्यांनी अनेक उपाय केले पण त्यांना संतान प्राप्ती झाली नाही. राजाने एके दिवशी सभा बोलवली व प्रजेला आपले दुःख सांगितले. संतान सुख नसल्याने मी खूप दुःखी असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या राजाने कधीही इतरांना दुखावले नाही आणि आपल्या सर्वांची मुलाप्रमाणे काळजी घेतली, यानंतरही त्यांना संतान प्राप्ती झाली नाही, हे असे का आहे? याचा तोडगा काढण्यासाठी मंत्री व त्यांचे हितचिंतक जंगलात ऋषींकडे गेले. एका ठिकाणी त्यांना लोमेश मुनी भेटले. सर्वांनी लोमेश मुनींना प्रणाम केल्यावर त्यांनी त्यांना येण्याचे कारण विचारले. तेव्हा सर्वांनी राजांच्या दुःखाचे कारण सांगितले. मंत्री म्हणाला की त्यांचा राजा आपल्या प्रजाची मुलांप्रमाणे काळजी घेतो, तरीही तो पुत्रहीन आहे. मूल नसल्यामुळे राजा अतिशय दुःखी आहे. त्यानंतर लोमेश ऋषींना त्यांच्या तपश्चर्येने राजा महिजितच्या पूर्वजन्माची माहिती मिळाली. त्यांनी सांगितले की हा राजा त्याच्या मागील जन्मी गरीब होता. पैशासाठी त्याने अनेक वाईट कृत्ये केली. एकदा या ज्येष्ठ शुक्ल द्वादशीला पाणी पिण्यासाठी जलाशयावर गेला होता. एक गरोदर गाय तिथे पाणी पित होती. राजाने त्या गायीला बाजूला सारून स्वतः पाणी पिले. यामुळे राजाला या जन्मात पुत्रहीन होण्याचे दुःख सहन करावे लागत आहे. या पापातून मुक्त होण्यासाठी मंत्र्याने लोमेश ऋषींना उपाय विचारला. त्यानंतर श्रावण शुक्ल एकादशीचे व्रत त्यांनी सांगितले. यामुळे राजाची मागच्या जन्माची पापे नक्कीच नष्ट होतील आणि राजाला संतान प्राप्ती होईल असे सांगितले. मग सर्व मंत्री व हितचिंतक परतले आणि श्रावण शुक्ल एकादशीच्या दिवशी राजासह सर्वांनी उपवास करून पूजा केली. यानंतर सर्वांनी श्रावण शुक्ल एकादशी व्रताचे पुण्यफळ राजाला अर्पण केले. या व्रताच्या पुण्य परिणामामुळे राणीने एका सुंदर मुलाला जन्म दिला. याने राजाला आनंद झाला आणि राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. श्रावण शुक्ल एकादशीला मुलगा झाला म्हणून तिला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. तर बघा, अशा रीतीने राजाला पुत्रदा एकादशीचे फळ मिळाले. यंदा पुत्रदा एकादशी 16 ऑगस्टला साजरी होणार आहे. पुत्रदा एकादशीला संतान सुख मिळावे म्हणून तुम्ही भगवान विष्णूंच्या पूजेच्या ठिकाणी बालगोपाळांची पूजा करा आणि तुळशीच्या जपमाळेसह पुढील मंत्रांचा जप करा. मंत्र आहे: ओम देवकी सूत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयम कृष्ण त्वामहम शरणं गतः. तर तुम्ही भक्तिभावाने या मंत्राचा 108 वेळा जप करा. असे मानले जाते की हा मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे, ज्यामुळे निपुत्रिक व्यक्तीला संतती सुख प्राप्त होते.
तर मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करायला